जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सर नमस्कार। सर कृषी क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झालेली आहे आणि आता आपण राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाकृषी AI धोरण आणलेलं आहे। तर या धोरणाच्या बाबतीत नेमकं AI म्हणजे काय हे प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगा सर। नमस्कार। आणि अत्यंत महत्त्वाचे विषयाला आपण आज चर्चेला आणतो आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतेच AI धोरण कृषी क्षेत्रासाठी स्वीकारलेलं आहे आणि जसं आपण जगामध्ये AIच्या माध्यमातून काय क्रांती होत आहे ते सॉफ्टवेअरची दुनिया जग असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग असो, त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा AIची थ्रू क्रांती होण्याची शक्यता आहे। आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्यांना म्हणू शकतो। ह्याचा वापर कृषी क्षेत्रामध्ये बरेच ठिकाणी काही काळापासून होतो आहे। त्याला डिफाईन करण्याची गरज आहे। आपल्या शेतकऱ्यांना ते सोप्या भाषेत समजायचं असेल तर कृषी क्षेत्राचं जे काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणजे जे वेगवेगळे कृषी विद्यापीठांनी संशोधन करून जे आपल्याकडे नॉलेज क्रिएट केलेलं आहे किंवा आपला स्वतःचे शेतीबद्दलची माहिती येते, आपण कोणती पिकं घेतो, आपली जमिनीची प्रतवारी कशी आहे, आपले APMC मंडीमध्ये रेट्स काय असतात, आपले हवामानाच्या काय सध्या परिस्थिती आहे किंवा पुढच्या हवामानाचा काय अंदाज आहे, हे सगळी माहिती एकत्र करून शेतकऱ्यांना त्याच्यातून कशा आपण आवश्यकतेप्रमाणे माहिती देऊ शकतो, हा म्हणजे AI। म्हणजे एका माणसाकडे आपण जर सांगितलं की 50,000 पानाची पुस्तक वाचा आणि त्याच्यातून तुम्हाला जे योग्य वाटेल ते काढा, ते फार अवघड आहे। मात्र AIच्या माध्यमातून, मशीन लर्निंगच्या माध्यमातून हे फार सोपं आहे आणि शेतकरी त्याची स्वतःची शेतीबद्दल, त्याची पिकाबद्दल, ते त्यांच्याकडची जे हवामानाची परिस्थिती आहे हे सगळा विचार करून जो त्याला माहिती पाहिजे ते नेमके ती माहिती AIच्या माध्यमातून मिळू शकते। त्याच्यात बरेच प्रकार आहे, जसं आपण IoT म्हणतो, मशीन लर्निंग म्हणतो, डीप लर्निंग म्हणतो। हे सगळा AIचे एक जो पूर्ण सिस्टम आहे त्याचे भाग आहे। त्याच्यामध्ये लोक बरेच ठिकाणी सेन्सर्स लावतात, कुठे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असते, सॉईल मॉइश्चर सेन्सर्स असतात। ह्या सगळ्यातून मिळालेली माहितीसुद्धा AIच्या माध्यमातून आपल्याला प्रोसेस करता येते आणि शेतकऱ्यांना कामी येईल, त्यांना त्याच्यातून एखादा ॲक्शन घेता येईल अशा प्रकारची माहिती त्या AI सिस्टममधून आपल्याला मिळू शकते। तर एकंदर हा AIची डेफिनेशन कृषी क्षेत्रासाठी मी म्हणेल। आता हे जे पॉलिसी जी आलेली आहे याचे पॉलिसीमध्ये काय काय हे बोलण्यापूर्वी याची थोडं पार्श्वभूमी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये मागचे 15 वर्षांमध्ये राज्य शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले आहे। बरेचशी जागतिक संस्थांसोबत करार करून नवनवीन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आणलेले आहे। आपल्याला कल्पना असेल MSCP प्रकल्प आहे, ज्याच्यातून शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना झाली, त्यांच्या माध्यमातून आपण प्रकल्प उभे केले। त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आला, जे 16 जिल्ह्यांमध्ये एकंदर 5,000पेक्षा जास्त गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण हवामान अनुकूल शेतीशी संलग्नित जे काही प्रकल्प आहे ते हाती घेतले। त्याच्यानंतर तो प्रकल्प सक्सेसफुल झाला तर त्याच प्रकल्पाचा फेज 2 आता आपले समोर येतो आहे। मधल्या काळात स्मार्ट म्हणून प्रकल्प हाती आला, तर स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून आपण पूर्ण जे शेतीच्या उत्पादनापासून मार्केटपर्यंत येण्यासाठी जिथे जिथे आपल्याकडे गॅप्स दिसतात ते भरून काढण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाची स्थापना झाली। तर असे वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले गेले। नुकत्याच 1-2 महिन्यापूर्वी शासनाने कृषी समृद्धी योजना याची सुद्धा सुरुवात केली। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून त्यांची उत्पादकता वाढवणे, त्यांचे जो माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला मार्केटपर्यंत नेणे,
यासाठी पूर्ण ह्या योजनेमध्ये वेगळे घटक इन्व्हॉल्ड आहे. तर हा सगळी पार्श्वभूमीवर शासनाने आता AIचा वापर करून शेतकऱ्यांना आणखीन त्याच्यातून कशा बेनिफिट देता येईल अशा प्रकारचं एक धोरण आता समोर आणलेलं आहे. सर, आता या धोरणाचं नेमकं स्वरूप तर समोर आलेलं आहे आणि 2025 ते 2029 या कालावधीसाठी हे धोरण आहे. तर या धोरणाचे कोणते टप्पे आहेत आणि राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर याची कशा प्रकारे अंमलबजावणी करण्याचं विभागाचं नियोजन आहे? जसं तुम्ही बरोबर सांगितलं, 5 वर्षाचा हा धोरण आहे आणि धोरणामध्ये बरेचसे वेगळी बाबी अंतर्भूत आहे. आपण धोरणाच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर सगळ्यात जो पहिला महत्त्वाचा घटक आहे ते वेगवेगळ्या प्रकारचा जो डाटा आपल्याकडे आहे. आपल्याला कल्पना असेल, ॲग्रिस्टेक आता प्रकल्प केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून आपण राबवतो आहे. राज्याचे 1,12,00,000पेक्षा जास्त शेतकरी त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तर एक ॲग्रिस्टेकचा आपल्याकडे डेटा उपलब्ध आहे. आपल्याकडे हवामानाचा डेटा आहे, म्हणजे रोज किती पाऊस पडतो, किती तापमान आहे, किती आर्द्रता आहे, याचा डेटा आपल्याकडे मिळत असतो. आपली जमिनीची पोत कशी आहे, जमिनीचे घटक कसे आहे, सूक्ष्म मूलद्रव्यांची काय परिस्थिती आहे, वेगळे मार्केटमध्ये मंडीमध्ये वेगळे पिकांचे काय बाजारभाव आहे, आवक किती आहे, तर हे सगळी माहिती आपल्याला मिळत असते. आता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं डिसिजन घ्यायचं असेल की कुठली पीक घ्यावी किंवा ते पिकाचा मिक्स कसा असावा, तर त्याच्यासाठी हे सगळी माहिती महत्त्वाची आहे. हे एकत्र एका ठिकाणी जर येऊ शकली तर त्याच्यातून शेतकऱ्यांना ते निर्णय घेणं सोपं होईल. शासनाच्या वतीने जर विचार करायचा असेल तर रिमोट सेन्सिंग आहे किंवा वेगळे डेटाचे सोर्सेस आहेत, त्याच्यातून आपण पिकावर कुठल्या प्रकारची रोगराई येते का, पिकाची परिस्थिती कशी आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यावर काही उपाययोजना करता येईल, शेतकऱ्यांना काय सल्ला देता येईल. तर त्याच्यासाठी एक डिसिजन सपोर्ट सिस्टम ज्याला म्हणतो ते आपल्याला डेव्हलप करता येईल. मात्र काय होतो की हे सगळा डेटा सध्या वेगळे ठिकाणी आहे, वेगळे त्याचे ओनर्स आहे. तर हा सगळा डेटा एकत्र आणण्यासाठी आपण ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज एडेक्स ज्याला म्हणू, तो ह्या पॉलिसीमध्ये आपण त्याची सुरुवात करतो आहे. आणि आपले जे वेगवेगळे प्रकारचे स्टार्टअप आहे, आपले कृषी विद्यापीठातून पास झालेले जे ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ते नवनवीन संकल्पना त्यांच्या मनात येतात की शेती क्षेत्रामध्ये आपल्याला करता येईल, शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. तर त्यांची मनाची जी संकल्पना आहे त्याला डेटाची सोबत साथ असली तरच AIचा वापर करता येईल. कारण AIमध्ये डेटा फारच महत्त्वाचा असतो. तर हा डेटा एकत्र आणणे आणि हे डेटा एकत्र आणल्यानंतर आपले विद्यापीठ असो, इतर विभाग असो, स्टार्टअप आहे, वेगळे उद्योजक आहे, त्यांना कन्सेंट बेस म्हणजे शेतकऱ्यांची संमती घेऊन त्यांच्याशी शेअर करणे आणि त्याचे बेसिसवर काही नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करणे, हा या ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज आणि सँडबॉक्स जो पॉलिसीमध्ये आपण त्याचा सूतोवाच केलेला आहे तो एक डेव्हलप करणार आहोत. हा झाला पहिला घटक. दुसरा जे आपल्याकडे सॅटेलाईट्स आहे, भारतीय सॅटेलाईट आहे, देशाचे विविध देशांचे सॅटेलाईट्स आहेत, त्याच्यातून बऱ्याचशा आपल्याकडे माहिती मिळत असते. तर त्या माहितीचा वापर करून शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकतो, त्याच्यातून आपण काय प्रकारची ॲक्शन घेऊ शकतो. तर सॅटेलाईटसाठी हा डेटा आपण एक प्रकारे वेगळा इंजिन तयार करून त्या डेटाचा वापर करता येईल. हा पॉलिसीचा दुसरा घटक आहे. तिसरा घटक आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टार्टअप आहे, उद्योजक आहे, जे शेती क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यांना आपण कसा एकत्र आणू शकतो, त्यांना पॉलिसीच्या माध्यमातून आपण काय मदत करू शकतो, जेणेकरून शेवटी शेतकऱ्यांसाठी काही चांगले सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट तयार करतील. तर हा एक महत्त्वाचा घटक आहे. कृषी विद्यापीठामध्ये जे संशोधन होतो ते संशोधन शेतीभिमुख असावे, शेतकऱ्यांची गरजेप्रमाणे असावे आणि कृषी विद्यापीठांना हा पॉलिसीच्या माध्यमातून काही सपोर्ट आपण डिसाईड केलेला आहे. तर तो पुढचा घटक आहे. राज्याचे 1,70,00,000 शेतकरी आहे, जवळपास 10,000 शेतकरी कंपन्या आहे, 13,000पेक्षा जास्त आपले अधिकारी कर्मचारी फील्डमध्ये काम करतात.
ह्या सगळ्यांना AIचे जे नवीन सोल्युशन्स आहे, AIची जी कॅपेबिलिटीज आहे ते आत्मसात करण्यासाठी काही प्रशिक्षणाची गरज आहे, काही त्यांना एक्सपोजरची गरज आहे. तर तो सुद्धा पॉलिसीमध्ये आपण त्याचा अंतर्भूत समावेश केलेला आहे. आणि शेवटी आपण राज्यामध्ये जे करतो तो जगापर्यंत पोहोचलं पाहिजे. जगामध्ये काय होतं शेती क्षेत्रामध्ये ते आपले शेतकऱ्यांना, आपले कंपन्याला, आपले स्टार्टअपनं कळायला पाहिजे आणि एकत्र आणून आपण शेतीसाठी आणखीन काय नवं करू शकतो याच्यासाठी दरवर्षी एक ग्लोबल समिट घेण्याचं एक नियोजन आहे. तर हे सगळे घटक ह्या पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे आणि तो आपण टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत. सर, आता आपण जे या उत्तरामध्ये सांगितलं आम्हाला की आपण स्टार्टअप, खाजगी क्षेत्र या सगळ्यांना सामावून घेणार आहे, कृषी विद्यापीठांना आपण सामावून घेणार आहे आणि पॉलिसीमध्ये साधारणतः आपण काही तरतुदीचं सुतोवाच केलेलं आहे. तर ती नेमकी तरतूद कशी आहे, किती आहे आणि ती तेवढीच आहे की त्यात पुन्हा वाढ शक्य आहे? कारण मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात कृषी पदवीधर शिवाय अन्य पदवीधर देखील मोठ्या प्रमाणात स्टार्टअप घेऊन आणि वेगवेगळं तंत्रज्ञान घेऊन येत आहेत. तर त्याला चालना देण्यासाठी ही तरतूद नेमकी कशी वापरली जाणार आहे, त्यांना कशा प्रकारे अर्थसहाय्य मिळवावं लागेल आणि त्यासाठी प्रक्रिया आपण काही निश्चित केलेली आहे का? अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण हे फक्त शासनाने धोरणच जाहीर केलं नाही, याच्यासाठी तरतूदसुद्धा निश्चित केलेली आहे. एकूण 500 कोटी पुढच्या 3 वर्षामध्ये शासन उपलब्ध करून देणार आहे गरजेप्रमाणे. आणि शासनाने असाही निर्धार केलेला आहे की जशा प्रकारे हा रक्कम खर्ची होईल तर आणखीन रक्कम गरजेप्रमाणे, आवश्यकतेप्रमाणे देण्याची त्यांची तयारी आहे. तर याच्यात जो प्रमुख घटक आहे ते शेतकऱ्यांचे शेतावर किंवा जो मूल्य साखळी आहे, मूल्य साखळीमध्ये आपल्याला काही नवीन उपक्रम हाती घ्यायचे असतील तर जवळपास 350 कोटी हे वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्सला सपोर्ट करण्यासाठी आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी ठरवला की मला IoT लावायचं आहे, म्हणजे माझ्या शेतामध्ये एक सेन्सर लावायचे आहे, सेन्सरच्या माध्यमातून जे माहिती मिळते तर त्याच्यात AIचा वापर करून आपण आता सिंचन द्यायचं की नाही किंवा फर्टिलायझर टाकायचं की नाही किंवा तिथे एखादा रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे अशी जर मला सल्ला मिळाली तर मी काय करायचं आहे. तर हे सॉल्युशन्स जे आहे जे शेतकऱ्यांसाठी आहे तर मुख्य तरतूद 350 कोटीची त्या शेतावर आणि ते मूल्य साखळीवर आहे. पण त्याच्याशिवाय काही बाबी आहे, जसे आपला एक ॲग्री इनोव्हेशन सेंटर आहे. म्हणजे पूर्ण जो धोरण आहे त्याला अंमलबजावणी करण्यासाठी एक आपण सेंटर उभं करतो आहे. तर सेंटरसाठी काही तरतूद आहे. ट्रेसेबिलिटी प्लॅटफॉर्मबद्दल आपण मला वाटतं बोलण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. म्हणजे सगळ्यात जास्त निर्यात महाराष्ट्रातून होतो आणि त्याच्यामध्ये आणखीन मोठी वाढ करण्याची गरज आहे. जर आपण आपले मालाची गुणवत्ता जगामध्ये दाखवू शकलो आणि आपण कुठले प्रकारची प्रॅक्टिसेस अवलंब केलेले आहे, पेस्टिसाईडचा गैरवाजवी वापर केला नाही, हे सगळं दाखवण्यासाठी एक ट्रेसेबिलिटी सिस्टम असते. तर ट्रेसेबिलिटी सिस्टम सेटअप करण्याचा नियोजन आहे आणि त्याच्यासाठी काही तरतूद ठेवलेली आहे. विद्यापीठामध्ये एक इनोव्हेशन सेंटर आम्हाला सेटअप करण्याचं नियोजन आहे, ज्याच्यामध्ये जे स्टार्टअप आहे ते विद्यापीठांचे जे संशोधक आहे ते त्यांना मेंटर करतील, त्यांना गाईड करतील. त्यांचे काही सोल्युशन असेल तर विद्यापीठाचे फार्म्सवर त्यांना ते त्याचा इम्प्लिमेंट करू शकतात आणि त्याच्यातून काहीतरी लर्निंग मिळेल. तर त्याच्यासाठी काही आपण निधी ठेवलेला आहे. तर एकंदर 500 कोटीची तरतूद आहे आणि जसं मी सांगितलं की जशी ती खर्च होईल आणखीन शासनाची देण्याची तयारी आहे. आणि हा मला वाटते हा धोरणामध्ये एक जमेची बाजू आहे की फक्त संकल्पनाच नाही तर त्याला कृतीमध्ये आणण्यासाठी शासनाने निधीची तरतूद केलेली आहे. सर, या धोरणाचं पाहिलं तर एक विस्तार उपक्रम आपण हाती घ्यायचं नमूद केलेलं आहे आणि कृषी विभाग पूर्वापार विस्तार कार्य करत आलेलं आहे ग्राम पातळीवर. तर हे नेमकं काय आहे आणि तेही AI आधारित असं दिसतंय, नेमकं काय आहे
आणि शेतकऱ्यांना किंवा इतर जे कोण कृषी क्षेत्राबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत त्याचं त्यांना नेमकं काय मिळणार आहे त्यातून? विस्तार म्हणजे एक प्रकारचं मी डिजिटल एक्सटेन्शन आहे असं म्हणेल. म्हणजे जसा आपला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा उपकृषी अधिकारी आज क्षेत्रामध्ये काम करतो, शेतकऱ्यांना भेटतो, त्यांना वेगळे सल्ला देतो, सध्या पिकाची काय परिस्थिती आहे, काय करण्याची गरज आहे, हा त्याचा डिजिटल अवतार आहे असं मी म्हणेल. आणि जसं मी सांगितलं की 1,70,00,000पेक्षा जास्त शेतकरी आहे. आता आमची 13,000 जी यंत्रणा आहे त्यांची मर्यादा आहे, ते प्रत्येक शेतकऱ्यांना भेटू शकत नाही पाहिजे तेवढा स्पीडने. तर त्याच्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच प्रकारच्या एक्सटेन्शन सर्व्हिसेस देऊ शकतो का, ह्याचे संकल्पनेतून विस्तार समोर आलेला आहे. विस्तार म्हणजे जे सगळा डेटा मी अगोदर आपल्याला सांगितलं की शेतकरी, त्याची जमीन कुठे आहे, कोणती पिकं घेतात, त्याची जमिनीची पोत कशी आहे, तिकडचं हवामान कसं आहे, हा सगळा आपले समोर एकत्र ठेवून आणि विद्यापीठाने जे संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतो आपण किंवा हवामान अनुकूल शेतीचे जे काही घटक आहे ते हे सगळी माहिती घेऊन शेतकऱ्यांना नेमकं तशा प्रकारची सल्ला देता येईल. म्हणजे जेव्हा एखादा पीक एक स्टेजला असते, समजा फुलोऱ्याची स्टेजला आहे, तर कोणत्या प्रकारचे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ते रोगाचा प्रादुर्भाव होण्याची परिस्थिती आलेली आहे का, आली असेल तर शेतकऱ्यांनी काय करावे, अशा प्रकारची सल्ला या विस्तार जो AI चॅटबॉट आहे त्याच्या माध्यमातून मिळते. शेतकऱ्यांना आज शेतीच्या मालाचा बाजारभाव काय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मंडीमध्ये रेट काय आहे, जर त्यांनी काढणी केली असेल तर कुठे ठेवावे, कुठल्या गोडाऊनमध्ये जागा उपलब्ध आहे ती माहिती त्यांना मिळते. पुढचे 4-5 दिवसाच्या हवामानाचा अंदाज काय, हे सगळी माहिती या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळते. तर एकंदर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत डिजिटली आपण पोहोचण्याची एक यंत्रणा आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते 21 मे 2025 रोजी हा सिस्टम लॉन्च केला. आज शेतकरी याला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, मोबाईल ॲप किंवा पोर्टलच्या माध्यमातून त्याचा वापर करू शकतात आणि त्याच्यातून पाहिजे तशा प्रकारची ऑथेंटिक माहिती, म्हणजे जी सिद्ध झालेली माहिती ती मिळते. आज आपण मोबाईलवर कुठल्याही प्रकारची सल्ला पाहिजे ती मिळते आपल्याला, मात्र ते आपले राज्यासाठी, आपले हवामानासाठी योग्य आहे की नाही याची काही खात्री नसते. तर आज आपल्याला जे माहिती मिळते ते विद्यापीठाच्या संशोधित तंत्रज्ञान आणि आजचं जे डेटा आहे त्या बेसिसवर मिळतो. म्हणजे शेतकरी त्याच्यावर हमखासपणे विश्वास ठेवून त्याच्यावर कारवाई करू शकतात. सर, आता मोबाईल क्रांती जवळपास आपल्याकडे आलेली आहे. सर्व शेतकरी बांधावर, शेतकरी असो, शेतमजूर असो, इथपर्यंत स्मार्टफोनचं पेनिट्रेशन झालेलं आहे. शेतकरी बऱ्यापैकी आता मोबाईलला किंवा टेक्नॉलॉजीला वापर करत आलेला आहे. परंतु आता हे जे IoTs, सेन्सर्स असे किंवा AIचे जे काही प्रॉडक्ट येतील त्याचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांची आणि कदाचित कृषी खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची ही क्षमता बांधणी करण्याची नक्की आवश्यकता असेल. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याचा वापर कसा करायचा आहे दैनंदिन शेती करताना, तर त्याच्याबद्दल आपलं काय नियोजन आहे? हे फार महत्त्वाचा घटक आहे. कारण नवीन टेक्नॉलॉजी येतात, तंत्रज्ञान येतात, त्याच्यात फायदाही होतो, मात्र त्याला आत्मसात करण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आपली तयारी पाहिजे. आणि जे देश, जे राज्य नवीन टेक्नॉलॉजीचा लवकर वापर करतात त्यांना लवकर त्याचा फायदाही मिळतो. म्हणून आम्हाला कल्पना आहे की AI तंत्रज्ञानाचे खूप मोठे फायदे जरी आपल्याला समोर दिसत असले तरी ते फायदे अंमलात आणण्यासाठी आपले शेतकरी कंपन्या आहे, आमचे फील्डवरचे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, त्यांना त्याचं ज्ञान असणे आवश्यक आहे. ते वापरण्याची त्यांची तयारी असण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी मोठा एक आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणार आहोत. कॅपॅसिटी बिल्डिंग त्याला म्हणा, ट्रेनिंग म्हणा, ज्याच्यातून त्यांना अशा प्रकारे कोणकोणते तंत्रज्ञान आहे ते वापरण्यासाठी शेतकऱ्याने काय करण्याची गरज आहे
आणि त्याच्यातून काय काय फायदे होऊ शकतात. तर हे सगळे बाबी म्हणजे ज्याला बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणूया आपण, इतरांनी केलेलं आहे आपणही करू शकतो, अशा प्रकारचे काही छोटे छोटे मॉड्यूल आम्ही तयार करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणजे त्यांना ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, त्याच्यावर विश्वास ठेवता येईल आणि त्याच्यातून त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. सर, या धोरणामध्ये आपण दरवर्षी एक कृषी क्षेत्रात AIच्या वापराबद्दल जागतिक परिषद आयोजित करायचं आणि गुंतवणूकदारांची शिखर परिषद आयोजित करण्याचं सुतोवाच केलेलं आहे. याचा नेमका राज्याच्या कृषी क्षेत्राला, उद्योजकांना किंवा स्टार्टअप्सना आणि अंतिमतः शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल? तर मला वाटतं हे आपण विचारात घेण्याची गरज आहे की महाराष्ट्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये आघाडीवर आहे. देशामध्ये वेगवेगळे नवीन प्रकल्प किंवा जे प्रयोग झालेले त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दिसतो. आज निर्यातमध्ये आपण पुढे आहोत. आपल्याकडचे स्टार्टअप कंपन्या यांनी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप काम केलेलं आहे. मात्र संभावना आपली अनंत आहे. म्हणजे जगाच्या पातळीवर जे काम होतो आहे, तर आज इस्रायल असो, कॅनडा असो, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया, चायना, इथे जे AIचा आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवता येते किंवा हवामानाला जे बदल आहे त्याच्या तोंड देता येते, त्यांच्या मालाचा योग्य भाव त्यांना मिळू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये त्यांना पेनिट्रेशन होऊ शकतो. याच्यासाठी खूप मोठी संधी अजूनही उपलब्ध आहे आणि ते करण्यासाठी आपले जे कंपन्या आहे, आपले विद्यापीठ आहे, आपले शेतकरी उत्पादक कंपन्या आहे, यांना एक जगाचे स्टेजवर आणणे, म्हणजे जे जगामध्ये मोठे मोठे उद्योजक कंपन्या आहे, रिसर्चर्स आहे किंवा थॉट लीडर्स आहे, यांना एकत्र आणून आणि एकमेकापासून आपण काय शिकू शकतो, आपण जे करतो त्याच्यातून शिकण्यासारखा ग्लोबल स्टेजवर खूप काही आहे आणि जगाच्या स्तरावर जे काही नवीन नवीन प्रकल्प किंवा जे काही पुढाकार घेतलेला आहे तर त्याच्यातून आपल्यालासुद्धा बरंच काही शिकायला मिळू शकतो. तर हे जे ग्लोबल कॉन्फरन्स आहे तर त्याचा पर्पजच आहे की सगळ्यांनी एकत्र यावे, एकमेकापासून शिकावे आणि नवीन त्याच्यातून काहीतरी ज्ञानाचा निर्माण व्हावे, हा एक पर्पज आहे. दुसरा, जसं मी सांगितलं की राज्य शासनाने शेती क्षेत्रामध्ये भरपूर मोठी गुंतवणूक केलेली आहे आणि पुढेही करणार आहे. मात्र हा क्षेत्र खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये खाजगी जे गुंतवणूकदार आहे, उद्योजक आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठी गुंतवणूक होण्याची गरज आहे. तर त्यांना महाराष्ट्रामध्ये काय संधी उपलब्ध आहे, महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञान कसा पुढे आता जातो आहे, ह्याची माहिती देणे आणि त्यांच्यासोबत पार्टनरशिप करणे, कोलॅबरेशन करणे, याची एकसुद्धा इथे संधी मिळणार आहे. तर दरवर्षी आपण हे कॉन्फरन्स घेणार आहोत आणि हे सगळे जगातले जे मोठे उद्योजक आहे, संशोधक आहे, वेगवेगळे प्रकारचे एक्सपोर्टर आहे, तर त्यांना आणि देशाचे जे विविध अशी संस्था आहे त्यांना एकत्र आणून त्याच्यातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन काय मिळू शकेल, शेतकरी केंद्रित आपला धोरण कसा होऊ शकेल, याच्यासाठी हा एक प्रयत्न असणार आहे. सर, हे जे महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आहे, या धोरणाच्या पुस्तिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकरी केंद्रित नाविन्यतेला चालना देण्यासाठी हे धोरण आणलं आहे असं नमूद आहे. तर या धोरणातून आपण स्टार्टअपला वाव देतोय, खाजगी क्षेत्राला वाव देतोय, कृषी विद्यापीठांनाही आपण सामावून घेतले म्हणजे संशोधनालाही वाव भेटतोय, आपण जागतिक परिषद पण आयोजित करतोय गुंतवणूकदारांची. परंतु या सगळ्याचा सरतेशेवटी सार जो आहे तर यात शेतकऱ्याला 4 पैसे अधिक उत्पन्न कसं भेटेल, त्याच्या शेतीची शाश्वतता कशी सुनिश्चित होईल आणि त्याचा एकंदरीत आर्थिक स्तर किंवा आर्थिक उत्पन्न वाढ होणे हे ध्येय आहे. तर हे कशा प्रकारे साध्य होईल? तर हा पूर्ण धोरणाचा जो गाभा आहे तो शेतकरी आहे, शेतकरी केंद्रित धोरण आहे असं मी स्पष्टपणे म्हणेल. कारण स्टार्टअप असो, कंपन्या असो, त्यांचे सोल्युशन असो किंवा ग्लोबल कॉन्फरन्स असो, शेवटी त्यांच्याकडून जे येणारे प्रोडक्ट आहे, सर्व्हिसेस आहे, सोल्युशन आहे,
हे शेतकऱ्याला बेनिफिशियल आहे का, त्यांचे फायद्याचे का, हा आपला मूळ एक दृष्टिकोन राहणार आहे. उदाहरण म्हणून मी म्हणेल की समजा एखादा कंपनी आली की आम्हाला एक नवीन आमचं सोल्युशन आहे जेणेकरून शेतकऱ्याला एक मार्केट ॲक्सेस मिळेल, म्हणजे एखादा जगातील बाजारपेठेला त्यांना पोचण्याची मदत होईल. तर त्याची आपण जेव्हा तपासणी करणार होतो प्रकल्पाची, तर त्याच्यामध्ये जे पूर्ण त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे त्याच्या शेतकऱ्यांना बेनिफिट कसा होतो. आज ज्यांना जे उत्पन्न मिळतो, त्यांना जे माल मिळतो, माल आपण विक्री करतो त्याच्यातून उत्पन्न मिळतो, तर हा सोल्युशन वापरल्यानंतर त्याच्यात खर्च किती येईल, त्याचा वापर केल्यानंतर त्यांना काय रेट मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा नफा असेल तरच आपण ते स्वीकारणार आहोत. म्हणजेच काही नवीन सोल्युशन आला तर आपण ॲक्सेप्ट करायचं असं नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी त्याला काही बेनिफिट आहे का, शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही बेनिफिट आहे का, त्यांचे जो उत्पन्न आहे ते काही वाढतो आहे का, प्रोडक्टिव्हिटी वाढत आहे का, हा त्याचा एक मूळ तपासण्याचा एक तत्त्व राहणार आहे. आणि बाकी सगळे जे घटक आहे, संशोधन असो किंवा डेटा एक्सचेंज असो, कंपन्यांना प्रोत्साहन असो, ह्या सगळ्याचा जो मूळ शेवटचा जो आपण ज्याला हे म्हणतो की आउटकम आहे ते शेतकऱ्यांना बेनिफिट असेल तरच आपण ते स्वीकारणार आहोत. अदरवाईज त्यांचं संशोधन त्यांनी चालू ठेवावे. आम्हाला राज्यामध्ये तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आणायचं आहे ज्याच्यातून शेतकऱ्यांना बेनिफिट होऊ शकेल. सर, आत्ताच आपण सांगितलं की ही 350 कोटीची तरतूद जवळपास आपण खाजगी क्षेत्रासाठी किंवा स्टार्टअपसाठी जे प्रपोजल आणतील आणि जे शेतकरी केंद्रित असतील अशा प्रस्तावांचं आता आपण लवकरात लवकर निवड सुरू करणार आहे. तर ती साधारणतः प्रक्रिया केव्हा सुरू होईल, तिचे काय टप्पे असतील आणि स्टार्टअपनी किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्राने त्यांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी एक सर्वसाधारण प्रक्रिया काय असेल? तर ह्या धोरणामध्ये आमची अशी एक इच्छा आहे की खरोखर शेतकऱ्यांना फायदा होणारी असे काही प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस समोर यायला पाहिजे. म्हणून खूप एक ज्याला असं म्हणू इंटेन्सिव्ह स्क्रुटिनी ह्या सगळे प्रपोजल्सची आम्ही करणार आहोत. राज्य पातळीवर एक सुकाणू समिती आहे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि एक तांत्रिक समिती आहे. आणि हा सगळा धोरणाचा अंमलबजावणीसाठी एक AI सेंटर आपण स्थापन करतो आहे. तर कुठलाही असा नवीन प्रकल्प आला याच्यातून शेतकऱ्यांना एक नवीन सर्व्हिस किंवा प्रोडक्ट आपण देणार असू तर तो शेतकऱ्यांना कसा फायद्याचा होईल याची एक्सपर्ट्स मार्फत तज्ज्ञामार्फत त्याची तपासणी होईल. आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष फील्डमध्ये त्याच्या टेस्ट ट्रायल होतील आणि त्याच्यातून जिथे खरोखरच प्रॉमिसिंग वाटतात अशा एक पायलट बेसिस आपण सुरू करायला त्याची परवानगी देणार आहोत. तर याच्यासाठी साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आज समोर भेडसावणारे प्रश्न काय आहे, त्यांचे प्रोडक्शन असो किंवा त्याची प्रक्रिया असो किंवा बाजारामध्ये पोचण्यासाठी अडचणी असेल, तर हे प्रश्न कोणते आहे ते प्रश्न आम्ही जाहीर करू आणि त्याच्यावर कोणाकोणाचे काही सोल्युशन असेल तर ते आपण बोलूया. आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितलं तज्ज्ञांमार्फत त्यांची तपासणी होईल आणि शेतकऱ्यांना खरोच त्याचा फायदा होत असेल तर तो आपण ॲक्सेप्ट करणार असू. त्याच्यासाठी पहिले पायलट करू आणि ज्यांना खरोखरच चांगले सोल्युशन्स असतील मग त्याला आपण जास्तीच्या शेतकऱ्यांसाठी त्याला इम्प्लिमेंट करू. आणि जे शेतकरी त्यांची स्वइच्छेने हे जे सोल्युशन आहे त्यांना त्यांच्या शेतामध्ये राबवायचं असेल तर त्यांची इच्छेप्रमाणे आपण DBT तत्वावर त्यांना मदत करणार आहोत. म्हणजे शेवटी हे शेतकऱ्यांची इच्छा राहील की त्यांनी तो स्वीकारायचा किंवा कसे त्यांची गरजेप्रमाणे ते त्याचा अवलंब करू शकतात. सर, आत्ता राज्याच्या फलोत्पादन क्षेत्रामध्ये विशेषतः द्राक्ष पीक असो, डाळिंब असो, असे जे हाय व्हॅल्यू कमॉडिटीज आहेत याच्यामध्ये काही स्टार्टअप्स, काही कंपन्या या IoT किंवा सेन्सर्स किंवा कमी अधिक प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा वगैरे वापर करून वेगवेगळे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस
अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना देत आहेत. त्याचा विस्तार हळूहळू होईल, पण हा मुख्यतः जे फलोत्पादनाची हाय व्हॅल्यू पिकं आहेत त्यांच्यापुरता सध्या तरी सीमित वापर दिसतो आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, अनेक कडधान्याची पिकं आहेत आपली. तर या पिकांच्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाईल या तंत्रज्ञानाचा, किंवा हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवलं जाईल? हे अगदी महत्त्वाचा विषय आहे, कारण प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये IoT बसवू शकत नाही, हे शक्यही नाही आणि त्याची गरजही नाही. सगळ्यात मला वाटते जो महत्त्वाचा IoTचा वापर केला जातो आज फळपिकामध्ये, एक तर हवामानासाठी आहे आणि दुसरा जमिनीमध्ये ओलावा किती याच्यासाठी आहे. तर हवामानासाठी आत्ताच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये AWS म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येणारे काही महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपला तापमान कसं आहे, आर्द्रता कशी आहे, पाऊस किती पडला आहे याची माहिती मिळू शकेल. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्याच्याशिवाय जे रिमोट सेन्सिंग म्हणजे आपल्याकडे जे अवकाशामध्ये सॅटेलाईट आहे त्यांच्या माध्यमातून बरेच काही माहिती आपल्याला मिळते, त्याच्या पाहिजे त्या प्रमाणावर अजून आपण वापर केलेला नाही. तर कोरडवाहू पिकासाठी रिमोट सेन्सिंग आणि या हवामान केंद्र यांच्या डेटाचा वापर करून शेतकऱ्यांना अत्यल्प कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिसेस किंवा त्यांना सल्ला मिळू शकतात. साहजिकच की त्याच्यामध्ये राज्य शासनाचा मोठा वाटा असणार आहे. आणि आज जो तंत्रज्ञान आपण फळपिकामध्ये बघतो तर तशाच प्रकारची सल्ला कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांची सोयाबीन, कापूस, मका किंवा वेगवेगळ्या प्रकारची डाळी आहे त्यांच्यासाठी या धोरणामध्ये त्याचं आपण अंतर्भूत केलेलं आहे आणि ते त्यांना मिळणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या धोरणाचा फायदा कसा होईल याच्यासाठी आपण तरतूद केलेली आहे. सर, एकंदरीत हे धोरण पाहिलं तर याचा शेतकरी केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरावर शासन भर देतं आहे. आता याच्यात आपण स्टार्टअप्सना सामावून घेतलं आहे, खाजगी क्षेत्राला घेतलं आहे, कृषी विद्यापीठांना घेऊन आपण संशोधनाला चालना देत आहे आणि शेतकरी केंद्रित नाविन्यतेला आपण चालना देत आहे. शिवाय आपण गुंतवणूकदारांची परिषदही बोलवत आहे. अगदी ती जागतिक स्तरावरचे असणारे मोठमोठे उद्योजक येतील, राज्यात गुंतवणूक येईल, परंतु या धोरणाचा जो केंद्रबिंदू आहे शेतकरी, अंतिमतः त्याच्या आर्थिक उन्नतीला या धोरणाचा कसा हातभार लागणार आहे आणि त्याच्या उत्पन्नाला शाश्वतता कशी भेटणार आहे, तर त्या दृष्टीनं हे धोरण कसं फायदेशीर ठरणार आहे हे आपण सांगा. मला वाटते हा धोरणाचा जो मूळ गाभा आहे तो शेतकरीचा आहे, शेतकरी केंद्रित धोरण आहे आणि हे सगळे जे घटक आपण त्याच्यामध्ये आणलेले आहे, तो ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज असो, सँडबॉक्स असो, ट्रेसेबिलिटी असो, रिमोट सेन्सिंगचा इंजिन असो किंवा विद्यापीठ आणि स्टार्टअप यांना सपोर्ट असो, हे सगळी बाबी शेतकऱ्यांना समोर ठेवूनच आपण केलेलं आहे. इनफॅक्ट आपण असाही विचार करण्याची गरज आहे की बरेचसे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यामार्फत समोर येतो आहे. बरेचसे शेतकरी प्रयोगशील आहे, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, ज्यालासुद्धा इतर शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर ह्या सगळे धोरणाचा जो पिलर्स आहे तर ते शेतकऱ्यांना कसा बेनिफिट होईल, म्हणजे सुरुवातीचे जे आमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की शेतकऱ्यांना आज काय अडचणी आहे, त्यांची उत्पादकता कमी आहे, त्यांना उत्पन्न कमी मिळतो, बाजारामध्ये भाव मिळत नाही, तर हवामानाच्या बदलाचा त्यांना फटका बसतो. तर हे सगळे जे सॉल्युशन्स आहे ते विद्यापीठाने आणावं किंवा एखाद्या खाजगी कंपन्याने आणावं, स्टार्टअपने आणावे, हे शेवटी ह्या समस्यावर मात करण्यास सक्षम आहेत का हा आमचा टेस्ट असणार आहे. म्हणजे एखादा नवीन प्रकल्प किंवा आपल्याकडे प्रस्ताव आला तर तो एक तांत्रिक समितीमार्फत त्याची कसून तपासणी होईल, शेतकऱ्यांच्यासाठी तो कशा बेनिफिशियल आहे याचा एक अभ्यास होईल आणि गरज भासली तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर किंवा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर
त्याची एक डेमॉन्स्ट्रेशन होईल आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळत असेल, त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत असेल, त्यांच्या जे आज नुकसान होतो आहे ते नुकसान कमी करण्यास मदत मिळत असेल तरच ते आपण वापरणार आहोत. आणि तीच बाब ग्लोबल इन्व्हेस्टर समिटसाठी सुद्धा आहे की आज काही जे जागतिक स्तरावरचं तंत्रज्ञान आहे, आज आपण इस्रायलचे बरेचसे तंत्रज्ञान आपण वापरलेले आहे. इतर काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का जे शेतासाठी आपण वापरू शकतो, किंवा एखादा नवीन संशोधन आमचे विद्यापीठांना त्याच्या मदत होऊ शकतो. तर हे जागतिक परिषद घेण्याच्या मागची सुद्धा भूमिका तीच आहे की नवीन तंत्रज्ञान आपल्याला मिळावे, काही प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी शेतीमध्ये इन्व्हेस्ट करावे आणि शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळावे, उत्पन्न वाढवावे, हा त्याची मागची भूमिका आहे. सर, आज आपण इथं येऊन आमच्या शेतकरी बांधवांना आणि स्टार्टअप्स किंवा इतर जे लोक या धोरणाबद्दल जाणून घेऊ इच्छित होतात, तर त्यांना आपण अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत शब्दांमध्ये हे धोरण समजून सांगितलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.